इंजिनियरने अशा लोकांचे पैसे टाकलेत म्हणे की त्यांचे ऑलरेडी घर बनलेले, मग कोणाच्या चौकशीतून गेलं होतं? इंजिनियर आधी पैसे टाकतो की चौकशी आधी ग्रामसेवक करतो? ग्रामसेवकांनी चौकशी केली असेल, जिओ टॅगिंग केली असेल, त्यांना गरज आहे म्हणून दिली असेल, तर तसे इंजिनियरने पैसे टाकले त्यांना. मग जर का हीच म्हणजे स्वतःची चुकी असून ग्रामसेवक ग्रामपंचायत आपल्या यांना याच्या अध्यक्षांना सांगतोय की बाबा यांनी असं केलंय म्हणून, म्हणजे चोर उलटा चोर कोतवाल को डाटे, नाही का? आमच्या गावामध्ये जे गरजेचे ज्यांना गरज आहे घरकुलाची त्या लोकांना घरकुल नाही दिली यांनी. विहिरी नको नको त्या लोकांकडनं 30-30 हजार रुपयांनी घेऊन विहिरी दिल्यात लोकांना. करू ना आता 8 दिवस त्यांची चौकशी होऊ द्या, 8 दिवस पूर्णपणे त्यांना वेळ देऊ आपण. किती पैसे घेतले, घरकुलचे किती पैसे घेतले, वीज किती घेतले, देणारे कसे काय होतात लाभार्थी बोलतो ना बरोबर. या ना सर, येऊ दे त्यांना. सर आता तुमच्या सगळ्यांचा मान ठेवून मी या 8 दिवसाचा नक्कीच हे करतेय. आय होप की याच्यावरती पूर्ण कारवाई होईल. तर थोड्या वेळाने थँक्यू सर. हो हो सर, त्याच्यावरच फोन करून येता येईल. चौकशी करा नाही. आता 8 दिवस दिले सर. या 8 दिवसात तुमच्या सगळ्यांचा मान ठेवला. तुम्ही नवीन आहात पण म्हटलं तुम्ही नवीन आहात म्हणून मान ठेवलाय मी. तुम्हाला निराश नाही करणार. बस खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आज आपण भोकरदन पंचायत समिती समोर वैशाली रमेश दाभाडे यांचं आज उपोषण वैशाली सुरेश दाभाडे यांचं आज पंचायत समिती भोकरदन या ठिकाणी उपोषण चालू होतं. परंतु विस्तार अधिकारी तारडे यांच्याकडे ती चौकशी आहे आणि 8 दिवसाचं उपोषण म्हणजे पत्र दिलेलं आहे का 8 दिवसामध्ये आम्ही चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करणार आहे असं उपोषण करते वैशाली दाभाडे यांना आज पत्र दिलेलं आहे. आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर पाहणार आहे का खरंच ग्रामसेवकावर कारवाई झाली का, होणार आहे का, कोणाच्या दबावाखाली हे चौकशी करणार आहेत का, पुढच्या भागात आपण सविस्तर पाहणार आहे. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल, मुख्य संपादक प्रकाश रोडकर. पाहूया आपण पुढच्या भागात येणाऱ्या 8 दिवसात. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.